कल्याणमध्ये काँग्रेसने आक्रमक आंदोलन केलं। मांस विक्री बंदीवरून काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आणि खाटीक समाज आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा याच्यामध्ये आंदोलन केलेलं आहे। खाटीक समाज आणि काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। जितेंद्र आव्हाड सुद्धा कल्याणमध्ये पोहोचणार असं समजतंय। सध्या ही दोन दृश्य बघतोय आपण, खाटीक समाजाचं आंदोलन आणि दुसरीकडे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी असल्याचं आपण बघतोय। आमदार जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं नौटंकी करायची सवय आहे आणि आज त्याच पार्श्वभूमीवर ते कल्याण डोंबिवलीमध्ये पार्टी करतायत। खरं तर या देशामध्ये कोण काय खावं कोण काय खाऊ नये याचं पूर्ण स्वातंत्र्य भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे। माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे, जेव्हा 1988 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, महावीर जयंती या सणाच्या दिवशी मांसाहार आणि कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवार हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता। जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार आहेत का? आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, आपण बघतोय की मांस विक्री बंदीच्या विरोधामध्ये आता प्रचंड आक्रमक भूमिका काही जण घेतात। जितेंद्र आव्हाड सुद्धा कल्याणमध्ये येणार आहेत असं समजतंय, त्याबाबत काय तपशील आहेत? नक्कीच मांस विक्री बंदी विरोधात महाविकास आघाडीचे नेते असतील, स्थानिक पक्ष असतील, ते आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। ज्यामध्ये काँग्रेस आहे, ठाकरेंची शिवसेना आहे, असे सर्व कार्यकर्ते आणि खाटीक समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर कोंबड्या घेऊन आंदोलन जे आहे ते सुरू आहे। अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि काही वेळातच ठाण्यातल्या निवासस्थानाहून आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील निघणार आहेत। कल्याण डोंबिवलीच्या दिशेला निघून ते देखील या निर्णयाचं स्वागत करणार आहेत। जितेंद्र आव्हाड जे तिथले स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, निषेध म्हणून त्यांच्यासोबत जेवण देखील करण्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड निघाल्याच्या नंतर त्यांना कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्याच्या नंतर नेमकं काय चित्र असतंय, पोलिसांकडनं त्यांची देखील अडवणूक होते का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। गौरी, निश्चित नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।